काय तुमच्याही चेहऱ्याला पूर्ण अंगाला प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी होते? आता प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी म्हणजे तुम्ही म्हणताल की कशाची ॲलर्जी नेमकी? तर कुणाला धुळीची ॲलर्जी असते, तर कुणाला साबणाची ॲलर्जी असते, कुणाला शॅम्पूची ॲलर्जी असते, कुणाला पावडरची ॲलर्जी असते आणि कुणाला हवेची सुद्धा ॲलर्जी असते. आणि हवेची ॲलर्जीला असती आणि काय होतं माहिती का, ह्या सगळ्या ॲलर्जीने आपल्या शरीराला सारखी खाज उठत असते, सारखी खाज उठते, अंगावर बारीक पुरळ उठतात आणि सतत खाजवल्याच्या नंतर आपल्या हाताचं पायाचं असं सालपट गेल्यावानी होतं. कारण की तिथं सारखी काही धूळ लागू काही लागू ॲलर्जी आपल्या हाताची पायाची अंगाची जातच नसती. ती 12 महिने ॲलर्जी आपल्या हाताला असते, प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी होती. त्यामुळं आपले हात पाय तोंड चेहरा सतत खाजवत राहतं आणि खाजवल्याच्या नंतर आपल्या स्किनवरनं बारीक बारीक अशी स्किनची पातळ स्किन निघून त्यातनं असं ज्या टायमिंगला आपल्या डोक्यात कोंडा निघत असतो ना, त्या टायमिंगला आपल्या हातावर पण खाजवल्याच्या नंतर असं कोंड्यावर शरीरावरनं खाली पडतं ना, ही सगळी आपली ॲलर्जी आज आपण एकाच दिवसात नीट करणार आहोत. तर चला बहिणींनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण ना कितीही भयंकर ॲलर्जी असलेली एकाच दिवसात नीट करणार आहे आणि ते पण एकदम घरगुती आणि आपल्या घरातल्या काही सामानातच. आता जे सामान आहे ना, आपल्याला 1 रुपयाही खर्च करायचा नाही. हा आहे ना कडुलिंबाचा पाला आहे बरं का. आणि हा कडुलिंबाचा पाला आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कारण की त्याच्यावर धूळ बसलेली असती. रोडच्या कडेला हे झाड असतं त्यामुळे ह्याच्यावर धूळ बसलेली असती, त्यामुळे आपण एकदम स्वच्छ पाण्याने ह्याला धुवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे जे पान आहे ना, 20 ते 22 पानं आपल्याला हे जे घ्यायच्यात आणि आपल्याला असं एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय. त्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे पानं टाकून घ्यायच्यात. जर तुमच्या सगळ्या अंगालाच ॲलर्जी असेल ना, तर पानं तुम्ही जास्त घेतले तरी सुद्धा चालतील आणि फक्त हाताला किंवा पायाला किंवा चेहऱ्याला थोडीशी कुठं तर स्किन ॲलर्जी झालेली असली तर हे लिंबाचे पाले तुम्ही थोडा घेतला तरी चालतोय. तर आता आपल्याला काय करायचे, हे बारीक करून घ्यायचे आणि बारीक करताना ह्याच्यात एकदम थोडंसं एकदम नॉर्मल पाणी टाकायचंय आणि बारीक करून घ्यायचंय. कारण की काय होतं माहिती का, हे मिक्सरच्या भांड्यात टाकल्याच्या नंतर असं वाटतं की मिक्सरचं भांडं भरून पानं आहेत ह्याच्यात, पण बारीक केल्याच्या नंतर हे पानं एकदम थोडी होतात वाटून. आणि वाटून झाल्याच्या नंतर आपण जर पाणी एकदा जास्त टाकलं तर हे सगळं एकदम पातळ होणार आहे. आणि हे मिश्रण आपल्याला पातळ अजिबात करायचं नाही. आणि हे काय करायचं माहिती का, एकदम नॉर्मल म्हणजे 2 चमचे पाणी टाकायचं, बारीक करून घ्यायचं. आणि आपल्याला जर वाटलं की पाणी कमी आहे तर थोडंसं अजून टाका, कारण की आपल्याला हे पेस्ट करायची एकदम घट्ट पातळ अजिबात करायची नाही. तर हे आपण मिक्सरला वाटून घेऊया चला. तर आपण जो लिंबाचा पाला ह्याच्यात टाकलेला तो बारीक करून घेतलेला आहे बरं का. आणि त्याची पेस्ट आपण केलेली ती या वाटीत काढून घेऊया. थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची होती. एकदम सुक्क बारीक करून घ्यायचं नव्हतं बरं का आपल्याला. आणि जसं लागेल तसं पाणी टाका म्हणलेलं, ते ह्याला फक्त 2 चमचे पाणी टाकलेलं मी. हा जो चमचा आहे ना तो फक्त 2 चमचे पाणी टाकलेलं आहे. पण जसं आपण जितका पाला घेणार त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचं. तुम्ही जर पाला जास्त घेतला तर पाणी थोडं थोडं टाकत जेवढं लागेल तेवढं टाका. आता मला तर 2 चमचे पाणी लागलेलं आहे इथं. आता ही सगळी पेस्ट आपली चांगली बारीक आणि चांगली तयार झालेली बरं का. आता आपल्याला ह्याच्यात आहे ना अशी कोडपड घ्यायची आणि त्या कोडपडीला आहे ना कापून घेऊया आपण. आता कोडपड बघितली आहे तुम्ही इथं की एवढीशी घेतली मी, एवढीच कोडपड घ्यायची, जास्त आपल्याला कोडपड लागणार नाही. तर थोडीशीच कोडपड घ्या, फक्त थोडा बारीक गाभा लागणार आहे आपल्याला ह्याचा. आणि कोडपडीचा ताजा गाभाच टाकायचा आहे बरं का आपल्याला ह्याच्यात. जो कोडपडीचं ॲलोवेरा जेल भेटते ना, ते ॲलोवेरा जेल अजिबात टाकायचं नाही आपल्याला, कारण की ते जे एवढे फायदे भेटत नाही, ही ताजी कोडपड असल्यामुळे ह्याचे जास्त आपल्याला फायदे भेटतात. आणि आपल्याला ह्याच्यात हे कोडपडीचा जेल आहे ना हा असा काढून टाकायचा आहे, चाकूने टाकूया आपण. जास्त लय गरज नाही, थोडंसंच आपल्याला जेल हे लागणार आहे. ताजा जेल असल्यामुळं
ह्याचा जास्त असा प्रभाव होणार आहे बरं का आपल्या स्किन ॲलर्जीवर. तर ह्याला आपण चांगलं असं घासून ह्याचा जेल काढून घेतलेला आहे. आता तुम्ही बघितलंय आपण सगळा जेल ह्याच्यात टाकून घेतलेला आहे बरं का. आता आपल्याला काय करायचं, हे चांगलं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. जे आपण जेल टाकलेलं आहे ह्याच्यात कोडपडीचं, ते आपल्याला एकदम चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात काय टाकायचंय ते सांगते मी तुम्हाला. तर आपल्या घरात आहे ना जी हळद असते, जे आपण रोजच्या भाजीला वापरत असतो ना, ती हळद आपल्याला इथं टाकायची. तर ती हळद आपण ना फक्त एक बारका चमचा, जो आपण जिरे मोहरीच्या जो डब्यात असतो ना, तो चमचा आपल्याला घ्यायचा आणि त्या चमच्याने फक्त एक चमचा अशी हळद आपल्याला ह्याच्यात टाकायची. आता हा चमचा आहे ना पोहे खायचा आहे, हा चमचा आपल्याला वापरायचा नाही. फक्त जो जिरे मोहरीचा चमचा असतो ना बारका, तो आपल्याला इथं वापरायचा आहे. आणि एक चमचा आपण हळद इथं घेतलेली, ती अशी व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायची. तर हे व्यवस्थित असं आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता काय होतं माहिती आहे का, आपल्या ज्या चेहऱ्यावर, हातावर, पायावर स्किन ॲलर्जी होती ना, तर ती स्किन ॲलर्जी एकदम अशी ड्राय पडलेली असते. म्हणजे त्याला आहे ना असं तेलकटपणा अजिबातच नसतो. आणि ज्या टायमिंगला आपण स्किन ॲलर्जी झाल्याच्या नंतर आपल्या स्किनवर खाजवत असतो, त्या टायमिंगला बघा जसं आपल्या डोक्यातनं बारीक बारीक कोंडा बाहेर पडत असतो ना, तसं आपल्या शरीरात असं खाजवल्याच्या नंतर असं नाही का स्किनची एकदम पावडर होती आणि ती खाली पडते का काय असं होतंय. असं खाजवल्याच्या नंतर बघा खाली पावडर पडते आपल्या शरीरावरची. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, त्वचा आपली एकदम ड्राय झालेली असते, त्यामुळे आपल्याला इथं खोबऱ्याचं तेल वापरायचं आहे. आता खोबऱ्याचं तेल किती टाकायचं ते सांगते. तर हा जो चमचा आहे ना, तर फक्त आपल्याला एक चमचा टाकायचे आणि खोबऱ्याचं तेल वापरायचं, दुसरं आपल्याला वापरायचंच नाही. तर असा एक चमचा भरून एकदम आपण खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. आता हे चांगलं ह्याच्यात मिक्स करून घ्यायचंय. आता हा एकदम व्यवस्थित आणि एकदम रामबाण उपायाचा एकदम मस्त असा मिश्रण तयार झालेलं आहे बरं का. हे इतका भारी लेप हा आहे ना, की हा लेप लावल्याच्या नंतर आपली कितीही भयानक स्किन ॲलर्जी असू द्या, ती फक्त एकाच रात्रीत आपली नीट होऊन जाणार आहे. आता तुम्ही तर बघितले आपण ह्याच्यात कोडपड टाकलेली, कोडपडीचा जेल टाकलेला आहे आणि हळद टाकली. त्याच्यानंतर आपण खोबऱ्याचं तेल टाकून मिक्स करून घेतलेला आहे. आणि असा हा एकदम भारी आणि बहुगुणी आणि रामबाण उपायाचा एकदम भारी लेप तयार झालेला आहे. आता आपल्या अंगावर, शरीरावर, पाटणीवर बारीक बारीक फोड्या आलेल्या असतात, त्या लाल फोड्या असतात बघा. कोणाकोणाला ज्या टायमिंगला गोळ्या खात असतात, म्हणजे काही आजार असले किंवा काही डोकं बिकं दुखत असले, तरी एक गोळी खाल्लीच्या नंतर सुद्धा आपल्या पाटणीला, शरीराला, चेहऱ्याला फोड्या येतात, उष्णता बाहेर पडते. आणि ती उष्णता बाहेर पडल्याच्या नंतर आपल्या अंगाला सगळ्या बघा फोड्या बारीक बारीक येतात, कुणाला खाज उठत असते शरीराला. मग आपल्या पूर्ण शरीराला कितीही भयानक कसलीही स्किन ॲलर्जी असू द्या, ती ह्या लेपाने लगेच एका रात्रीत जाणार आहे. तर हा लेप आपल्याला कसा वापरायचा आहे, ज्या टायमिंगला हा लेप तयार झाल्याच्या नंतर आता मी हाताला लावून दाखवते. आपल्याला हे असं घ्यायचं आहे ही चमच्याने आणि नुसतं असं पसरवायचं. जास्त लेप घ्यायचा आहे, थोडासा घ्यायचा नाही. असं जास्त थर बसला पाहिजे आपल्या जिथं स्किन ॲलर्जी झालेली, आपल्या कुठं बी हाताला, पायाला, चेहऱ्याला, पाटणीला, तिथं आपल्याला असं थर घ्यायचा लावून. आणि काय करायचं माहिती का, हा थर लावल्याच्या नंतर ना आपल्याला एक रात्र असंच हा थर ठेवायचा आहे. तर हा थर ठेवल्याच्या नंतर आपण काय करायचं, आपल्या जर घरात कापूस असेल तर कापूस ह्याच्यावर ठेवायचं आणि हे बांधून टाकायचं. किंवा आपल्याकडे जो जुना स्कार्फ असेल किंवा ओढणी असेल, त्याने आपल्याला हे सगळं बांधून आपल्या हाताला, पायाला, चेहऱ्याला हे मिश्रण असंच रात्रभर ठेवायचे. आणि रात्रभर ठेवल्याच्या नंतर ना सकाळी उठल्याच्या नंतर कोमट पाण्याने धुवून काढायचे आणि आपल्या त्वचेची खाज पूर्णपणे एकदम बरी होती. आणि सकाळी कोमट पाण्याने आंघोळ केल्याच्या नंतर आपली स्किन ॲलर्जी असती ती पूर्णपैकी बरी होती. मग आपल्याला फक्त एकदाच आणि एकच रात्री फक्त हा उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या अंगाला, शरीराला, पाटणीला कसलीही स्किन ॲलर्जी राहणारच नाही. एकाच रात्रीत तुम्हाला एकदम 100% असा फरक पडणार आहे. तर चला बहिणींनो, भावांनो, भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.